सोडा. परत एक. सोडा. ओंकार घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. तिने आता लक्षात अलविदा करीत डोळे उघडून घे. गेल्या वेळेस काय बघितलं आपण? सांगता येईल प्रॅक्टिकल मधलं काय बघितलं गेल्या वेळेस? चक्रीय प्राणायाम, मग चक्रीय ध्यान घेतलं सर. चक्रीय ध्यानाचा भाग झालेला आहे. हो. 2 दिवस पाहिले आपण. आपल्याला नवीन ध्यानाचे प्रकार पाहायचे होते, तुम्ही सांगितलं होतं. व्हिडिओ ऑन करा राहता ते. नसतील सर, घ्या सर. असं आहे का? बरं ठीक आहे. चालतंय. हा, तुमचा तरी हे करा, असं व्हिडिओ खाली करा म्हणजे लक्षात येईल. करता येईल का? शक्य आहे का बघा असेल तर. बसण्यापुरतं जरी जागा असली तरी बस झाली. फक्त बसूनच आहे आज सगळं पाहिलं आपल्याला. ठीक आहे. चालतंय. तर आपल्याला आज नादानुसंधान नावाचा भाग बघायचा आहे. नादानुसंधान. तर त्याची क्रिया कशी आहे ते बघूया आपण सुरुवातीला. त्याच्यामध्ये काही हस्तमुद्रांचा आपल्याला वापर करायचा आहे. हस्तमुद्रा तुम्हाला माहिती असतील किंवा आपण ज्यावेळेस सेक्शनल ब्रीदिंग हा भाग घेतलेला असेल किंवा तुम्हाला झालेला असेल थर्ड सेमिस्टरला वगैरे, त्यावेळेस सुद्धा सेक्शनल ब्रीदिंगच्या वेळी आपण काही मुद्रा वापरतो. जसं की चीन मुद्रा, चिन्मय मुद्रा, आदि मुद्रा, ब्रह्म मुद्रा, अशा मुद्रा ऐकलेल्या तरी असतील किंवा तुमच्या फोर्थ सेमिस्टर म्हणल्यास ते पाहण्यात पण आलेले असतील. तरी पण मी एकदा दाखवतो बघा कसे आहेत. ज्याप्रमाणे सेक्शनल ब्रीदिंग मध्ये वेगवेगळी ब्रीदिंग आपण ज्या वेळेस करायचो त्यावेळेस आपण त्या मुद्रा बदलायच्या, बरोबर आहे. तसंच आता या नादानुसंधान नावाचा एक जो भाग आहे तुम्हाला तुमच्या सिलेबसचा, त्याच्यामध्ये सुद्धा आता ओंकार मधलं अ, उ आणि म अशी 3 जे अक्षर आहेत त्याच्या, तर पहिल्यांदा चीन मुद्रा, ज्ञान मुद्रा, त्याच्यानंतर ज्ञान मुद्रा, चीन मुद्रा, चिन्मय मुद्रा अंगठीमध्ये घ्यायचे आणि आदि मुद्रा म्हणजे दोन्ही असे खाली ठेवायचे. द्रोण मुद्रेसारखं. आपण खाली असं अगदी ताट ठेवायचं नाही, खाली टेकलेलं असावं. खाली टेकवलं तरी चालतं, सहज व्हावं अशा स्वरूपामध्ये. जसं आपण द्रोण मुद्रा ठेवतो बघा, द्रोण मुद्रा जशी ठेवतो आपण असं, तसंच याच्यामध्ये सुद्धा ताटपणा असू नये. फक्त हे ज्या मुठी आहेत दोन्ही हे एकमेकाला चिटकलेले असावेत आणि खाली ठेवायचे सहज अशा स्वरूपामध्ये. तर या 4 मुद्रा अभ्यास करून आपल्याला पहिल्यांदा ज्ञान मुद्रेमध्ये अ अक्षर जे आहे
अकाराचा उच्चार करायचा आहे 5 वेळेस. त्याच्यानंतर मकाराचा उच्चार 5 वेळेस. पुन्हा मुद्रा बदलायची. ज्ञानमुद्रेची 3 मुद्रा करायची. अ, अ, उ आणि म 5 वेळेस आदी मुद्रेमध्ये. आणि 9 वेळेस ब्रह्ममुद्रेमध्ये ओंकार म्हणायचा, पूर्ण ओंकार. अ, म तिन्हीला मिळून. अशा प्रकारे नादानुसंधानचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे. तरी कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसा. तर तुम ही हा ही जी म्हणजे ही जी क्रिया आहे ना, म्हणजे हे असं करायचंय, हे आपण कशाच्या आधारित घेत आहोत सर? हो कुठल्या आहे की. ग्रंथाच्या आधारे? हो हो, सांगणार आहे ते सगळं सांगणार आहे पुढे. ठीक आहे, बसून घ्या. थेरॉटिकली भाग बघणार आहोत आपण त्याचं काय. हं. पहिल्यांदा ज्ञानमुद्रेमध्ये डोळे मिटलेले असतील. हं. तुम्ही म्हणता स्वतः. हं. ठीक आहे. 5 वेळेस च उच्चारण करायचं आहे. दीर्घ श्वास. अ, दीर्घ श्वास. आपलं सर्व लक्ष त्या म्हटल्या जाणाऱ्या अक्षरावरती. दीर्घ श्वास. अ, दीर्घ श्वास. अ, दीर्घ श्वास. अ, त्याच्यानंतर ऊचा उच्चार आणि हातातील ज्ञानमुद्रा बदलायची. फक्त बोट जवळ घ्यायचे, ज्ञानमुद्रा तशीच राहणार आहे. ऊचा उच्चार, दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. आता परत मुद्रा बदलायची आहे आणि 5 वेळेस मकाराचं गुंजन. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास.
दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. परत मुद्रा बदलायची. ब्रह्ममुद्रा आणि 9 वेळा ओंकाराचं गुंजन ओम तिन्ही एकत्र म्हणायचं आहे. दीर्घ श्वास. 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 शांत बसायचं आहे. जो आवाज आपण गुंजन केला तो आत ऐकू येतो का पाहायचा, आत ऐकण्याचा प्रयत्न करायचा.
दोन्ही हाताचं घर्षण. त्यासाठी डोळे उघडून घ्या. काय अनुभव वाटतो याच्यामध्ये? नवीन काय वाटतं? काय अनुभव वाटतो? कंपन जाणवतात सर. हम्म. बोलल्यानंतर कंपन जाणवतात शरीरामध्ये. कंपन जाणवतात. आणखी? कंपन म्हणजे त्या त्या नादाचे जे व्हायब्रेशन आहेत ना ते चेहऱ्यामध्ये, ओठामध्ये, परत जिभेवर आता जाणवतात. हे जे कंपन असतात, ज्यावेळेस म्हणतो आपण, ती कंपन पोटावर जाणवायची असतात. पोटावर. हो, ऊची कंपन छातीवर आणि म छातीवर. ची कंपन डोक्यावर. अशा प्रकारे आपल्याला म ची कंपन चांगली जाणवतात, पण ऊ ची तितकी जाणवत नाही. ते जर जाणीवपूर्वक लक्षपूर्वक लक्ष केलं तर तिथं आपल्याला ऊ आणि म याची कंपन सुद्धा त्या ठिकाणी जाणवतात. अशा प्रकारे नादानुसंधानचा भाग आपण बघितलेला आहे. आणि हा भाग सुद्धा तुमचा कशामध्ये आहे, तर मेडिटेशन मधला भाग आहे. आणि 2 प्रकारचे मेडिटेशन तुम्हाला आहे. एक नादानुसंधान आणि दुसरं सायक्लिक मेडिटेशन. 2च प्रकार आहेत तुम्हाला मेडिटेशनचे. हा सुद्धा ज्याप्रमाणे सायक्लिक मेडिटेशन त्याचे फायदे वेगवेगळे आपण पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे हा सुद्धा विशेष मेंदूच्या नसनाड्यांना बल देणारा आहे. तिथला रक्तप्रवाह वाढवणारा आहे. मेंदूला शांत करणारा आहे. मेंदूला एखाद्या टॉनिक प्रमाणे हा काम करणार आहे त्याच्यावरती. त्यासोबत चक्कर येणं असेल, अशा प्रकारामध्ये सुद्धा हा उपयोगी पडतो. आणि स्मरणशक्ती, एकाग्रता अशा ह्या ज्या गोष्टी आहेत मेंदूशी निगडीत असणाऱ्या, या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा हा उपयोगी पडणारा आहे. एकाग्रता, आपण ध्यान म्हणलं की विषय कुठे येतो आपला सगळा? एकाग्रतेवरती येतो. कोणतंही ध्यान घ्या, त्याच्यामध्ये एकाग्रता आहे. जसं की आपण सायक्लिक मेडिटेशनमध्ये एकाग्रता होती का नव्हती? कशावरती होती? ध्यान होतं ते पण. मग आपण ध्यान कशावरती करायचो त्याच्यामध्ये? तर विविध आपण हे ठरवले होते म्हणजे पॉइंट आहे, परत रेषीय ध्यान आहे, शरीराचं रेषीय ध्यान आहे, असं आपण केलेलं होतं. हं, हं. म्हणजे आता बघा, तुम्ही जे म्हणलात रेषीय ध्यान किंवा आपण ज्यावेळेस ते घेतलं, त्यावेळेसच तेवढंच ध्यान करायचं का त्याच्यामध्ये? मग पूर्ण चक्रामध्ये ध्यान करायचं नाही का? ज्यावेळेस सुरुवात होते, सुरुवात आणि शेवट जवळपास अर्धा तास आपल्याला त्याच्यामध्ये जातो. जर व्यवस्थित करायचं म्हटलं तर अर्धा तास त्याच्यामध्ये जातो. मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे ध्यान कशावर करायचं आहे? कशात? ध्यान तर आपण श्वास आणि शरीर ह्या दोन गोष्टीवरच आहे. तर शरीराच्या हालचाली आणि श्वास. हं, श्वास पण नाही. तर जे आपण हालचाली करतो, तो प्रत्येक जे हालचाल आपण करायची, बरोबर आहे. तर त्या सगळ्या हालचालीवर आपलं ध्यान केंद्रित असायला पाहिजे त्या ठिकाणी. प्रत्येक क्रियेवरती. जसं की आपण हात उचलतोय, सगळं ते लक्ष हात सावकाश आपण वर घेतोय. हे सगळं लक्ष आपलं कुठं असायला पाहिजे? हातामध्ये. पुन्हा सावकाश खाली घेतोय, खाली बसतोय, उठतोय. या जेवढ्या काही क्रिया आपण त्याच्यामध्ये केल्या, त्या सगळ्या क्रियांवरती आपलं लक्ष पाहिजे. प्रत्येक क्रियेमध्ये. मग ही क्रिया सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठं होते? सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक क्रियेवरती ध्यान. प्रत्येक ध्यान म्हणजे काय? तर ध्यानासाठी आवश्यक गोष्ट कोणती आहे? एकाग्रता. आलं लक्षात? एखाद्या आता बघा,
पतंजलीची व्याख्या काय आहे ध्यानाची? माहित आहे, आठवतंय? हं, तत्र एकतानता ध्यानम. बरं. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो? तर ज्या ठिकाणी आपण मन स्थिर करतोय, त्या ठिकाणी त्याचं काय झालं पाहिजे? एकतानता म्हणजे स्थिरता झाली पाहिजे. जसं की पाण्याची धार आणि तेलाची धार असते बघा. पाण्याची धार कशी असते? वरून सोडली की वरून सरळ सलग येते, पण खाली आल्यास तुटक होते, तुटते थोडे-थोडे मध्ये तुटत जाते. परंतु तेलाची धार वरून जर सोडली, तर शेवटपासून सुरुवातीपर्यंत खाली पडेपर्यंत एकच ताणता असते मध्ये. ते तुटत नाही. जसं पाण्याप्रमाणे ते तुटत नाही. संततधार असते. त्यामुळे हां, संततधार. त्याप्रमाणे म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे तेलाची धार ही अखंड होती, त्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी आपलं मन स्थिर केलोय किंवा ज्या ठिकाणी एकाग्र केलोय, त्या ठिकाणी जर ते सलग राहिलं, टिकून राहिलं, तर त्याला आपण ध्यान म्हणायचं असं म्हणलेलं आहे. पण आता त्याच्यामध्ये सुद्धा ध्यान आणखीन काय पुढे गेलं तर आणखीन त्याच्यामध्ये खोल जाऊन बघितलं तर काय? तर मनाची एकाग्रता आहे. मनामध्ये सैरावैर धावणारे जे विचार आहेत, बरोबर आहे. दिशा वेगवेगळ्या आहेत. कधी इकडं धावतंय, कधी तिकडं, कधी इकडं, कधी तिकडं. अशा वेगवेगळ्या दिशांनी विचार वेगवेगळे वाहत आहेत. परंतु एकाग्रता म्हणजे काय? एकाच दिशेने सगळे विचार एकाच दिशेने धावणे. आलं का लक्षात? असं करताना त्याला ध्यान म्हणायचं आहे. आणि मग त्यावेळी काय होतं? बघा मी एक इमेज दाखवतो तुम्हाला. तर लक्षात येईल. ठीक आहे. नंतर बघूया. त्याच्यामध्ये एरर दाखवतंय. तर आता हे नादानुसंधान जे आहे, ज्याप्रमाणे सायक्लिक मेडिटेशनमध्ये आपण अ, केल्या जाणाऱ्या क्रियेवरती मन एकाग्र केलं आणि ध्यान केलं. त्याचप्रमाणे आता या नादानुसंधानामध्ये मन कशावर एकाग्र होतं? नादावर. म्हणजे सहज म्हणजे आणखीन कशावरती होतं? नाद किंवा आणि ते किंवा मन इतरत्र भटकत होतं का आपण हे म्हणेपर्यंत? भटकत होतं का? नव्हतं. म्हणजे आपण मनाला एका प्रवाहानं, एका दिशेनं प्रवाहित केलं होतं. बघा, 1-2 पर्याय असतात आपल्या मनाला. चहूबाजूने जो प्रवाह आहे, तो प्रवाह थांबवायचा आणि एकाच बाजूने प्रवाह चालू ठेवायचा. आलं लक्षात? म्हणजे बघा, ज्यावेळी आपण हे नादानुसंधान करत होतो, त्यावेळी आपलं जे लक्ष आहे, आपण काय म्हणायचं होतं आपल्याला? कुठं-कुठं लक्ष होतं बघा, आपलं विभागलं गेलं होतं लक्ष. कुठं-कुठं होतं? एक होतं आपल्याला 5 काउंटिंग करायचे. अ, उ, म अशी 5-5 काउंटिंग करायचे. त्याच्यावर एक आपलं लक्ष होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन कशावरती लक्ष होतं? ज्यावेळी आपण श्वास घेतोय, श्वास भरणे आणि तो नाद उत्पन्न करणे. तो नाद उत्पन्न करणे. नाद उत्पन्न करताना त्याच्यावरती म्हणजे जो त्याची सुरुवात होत होती. कशी सुरुवात होते? श्वास घेतला, अ, सुरुवात, उ, अ, मध्य आणि शेवट नादाचा सुद्धा. नुसता असेल, नुसता म असेल, नुसता उ असेल किंवा उ, म असेल. या तिन्हीमध्ये सुरुवात, मध्य, शेवट अशा स्वरूपाची ती रचना होती. बरोबर आहे. आणि त्या नादामध्ये लक्ष आपलं सगळं त्याच्यामध्ये स्थिरावलेलं होतं. आणि अशा वेळी
जर सहज नुसतं जर एका ठिकाणी मन एकाग्र करा आणि शांत बसा म्हटलं, तर ते सहज साध्य होत नाही आपल्याला. मन भटकतं. बरोबर आहे. परंतु आता नादानुसंधान जे आपण केलं त्याच्यामध्ये मन भटकतंय का? भटकत नाही. कुठेतरी एकाग्र होतंय. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे त्याचा, की असा जर अभ्यास होत गेला, असा जर अभ्यास सतत होत गेला, तर स्थूल आणि सूक्ष्म असं आपण त्याला म्हणू शकतो. स्थूल म्हणजे काय, की जे 5 वाटेने जे मन धावतंय, 4-5 वाटेने जे मन धावतंय, ते एकाच वाटेने मनाला धावायला लावायचं. पर्याय म्हणजे 4 पर्याय खुंटले त्याचे. एकच पर्याय, एकाच वाटेने त्याला धावायला लावायचं. मग त्याच्यानंतर आणखीन काय होतं, मग बघा आपल्याला समजा 5 ही वाटा एकदाच बंद करा म्हटल्या तर त्या होत नाहीत. आलं का लक्षात? म्हणून 5 वाटेने धावण्याऐवजी एका वाटेनं धावायला त्याला परवानगी द्यायची. म्हणजेच हा प्रकार, स्थूल प्रकार. आलं का लक्षात? आणि त्याच्यानंतर ही एक वाट सुद्धा पुन्हा बंद करून टाकायची. पुन्हा काय करायची, की एक वाट सुद्धा पुन्हा बंद करून टाकायची. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे आपण भस्त्रिका करतो किंवा एखादा व्यायाम करतो, तो अगोदर सामान्य गतीनं, नंतर मध्यम गतीनं, नंतर तीव्र गतीनं अशा प्रकारे त्याचे टप्पे करतो. बरोबर आहे. त्याचप्रमाणे ध्यानामध्ये सुद्धा जाताना आपण अ, थोडं-थोडं त्याच्यामध्ये पुढे सरकत गेलं, की आपल्याला जे शेवटची साध्य किंवा जे आयडियल ध्यान आहे, ते ध्यान आपण त्या ठिकाणी साध्य करू शकतो. त्याची पूर्व अवस्था किंवा पूर्व पायरी म्हणून सुद्धा आपण या ध्यानांना ओळखू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काही प्राणायामाचे 2 प्रकार घेऊया आपण. ताठ बसायचं आहे. पहिला प्राणायाम आहे भस्त्रिका. यापूर्वी प्रॅक्टिकली कधी केली का तुम्ही भस्त्रिका? ठीक आहे. ताठ बसूया. दोन्ही हातामध्ये ज्ञानमुद्रा असेल किंवा नसेल किंवा इतर मुद्रा असेल किंवा दोन्ही हात नुसते असे उघडे जरी ठेवले तरी चालतात. बघा, ही सुद्धा एक प्रकारची मुद्राच आहे. म्हणजे कसं, तर हात आकाशाच्या दिशेने किंवा ज्ञानमुद्रा जरी बांधली तरी चालते किंवा मूठ बांधली तरी चालते. म्हणजे हस्तमुद्रा तुम्हाला जी योग्य वाटेल ती ठेवू शकता किंवा तुम्हाला जी साध्य वाटते किंवा जी आवडते ते सुद्धा ठेवू शकता. वेगवेगळ्या मुद्रा त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर पहिल्यांदा जे आहे आपण भस्त्रिका सामान्य अवस्थेची भस्त्रिका घेऊया. सामान्य गतीची. त्याच्यामध्ये श्वास घ्यायचा आहे. 1, 2 म्हणले की श्वास सोडायचा आहे आणि तो कसा सोडायचा सोडताना एकाच झटक्यात. 1, 2, 3 किंवा मी 1 म्हणल्यास श्वास घ्या आणि 2 म्हणल्यास श्वास सोडा. डोळे मिटलेले असतील. 10 वेळेस करायचं आपल्याला. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. थांबायचं आहे. डोळे मिटलेले असतील.
प्राणायाम केल्या केल्या लगेच डोळे उघडायचे नाही, थोडं थांबायचं, 1-2-4 सेकंद तरी, कमीत कमी 2-4 सेकंद तरी थांबायचं, त्याच्यानंतर डोळे उघडायचे. बघा, हा जो प्रकार आहे ही कशी झाली, सामान्य गती. या सामान्य गतीमध्ये तुम्हाला काही त्रास जाणवला का हो करताना? किंवा तुमच्यावरती काही प्रेशर आल्यासारखं वाटलं का? किंवा काही ताण जाणवला का? किंवा कुठं त्रास झाला का? कुठं दुखलं का? असं काही होत नाही. काहीही होत नाही. आणि आपण बरेच वेळेस म्हणतो की उच्च रक्तदाब असणारे लोक असतील किंवा फुफ्फुसाचे आजार, जटिल आजाराने जटिल आजाराच्या विकृती असतील, तर अशा वेळी जी भस्त्रिका आहे ती अशी सामान्य गतीची करायला लावायची. सामान्य गतीची ही भस्त्रिका ते करू शकतात. सहज, सोपी, सहज श्वास भरायचा आहे आणि एकदम सावकाश अशा स्वरूपामध्ये आपण 10 वेळेस केलं, पण या 10 वेळेस करताना कुठलाही आपल्याला त्रास त्या ठिकाणी जाणवलेला नाही. म्हणजे रोगग्रस्त, अशक्त अशा लोकांना ही सामान्य भस्त्रिका आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याच्यानंतर 2 नंबरची भस्त्रिका, दुसरा प्रकार, ज्याच्यामध्ये आता मात्र त्याच्यापेक्षा थोडं जलद करायचं, थोडं जलद. बघा, 1 मिनिटात श्वास घ्या, 2 मिनिटात सोडा. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. डोळे मिटलेले असतील, डोळे उघडायचे नाही. डोळे उघडायचे. बघा, याच्यानंतर काय जाणवलं का तुम्हाला या भस्त्रिकेत? बघा, ज्यावेळेस आपण 10 याचं चक्र करतो, काय जाणवलं? काय काय वाटतं? तर त्या आधीच्या पेक्षा ह्या वेळेस गती जास्त जाणवते आणि जास्त थोडं प्रभावीपणा जास्त वाटतो. परिणाम जास्त बरोबर. जाणवतो. मुंग्या आल्यासारखं वाटतं का डोक्यात? हा, थोड्याशा मुंग्याल्यासारखा सगळे विचार झटकून गेल्यासारखे वाटतात आणि हं. केल्याच्या नंतर अतिशय म्हणजे डोकं आणि मन शांत झाल्यासारखं वाटतं. फ्रेशनेस वाटते, फ्रेशनेस. त्याप्रमाणे आपण मेंथॉल वगैरे खाल्ल्यास हे होतं बघा, थंडावा जाणवल्यासारखं. त्याप्रमाणे फ्रेशनेस फ्रेशनेस जाणवते आणि डोक्यामध्ये, चेहऱ्यावर मुंग्या आल्यासारख्या जाणवतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर काहींना डोळ्यापुढे अंधारे आल्यासारखं जाणवतं. म्हणजे पण आता ही भस्त्रिका उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करायची नाही. आलं लक्षात? किंवा जे अतिशय अशक्त आहेत किंवा आता काही फुफ्फुसाचे विकार असे असतात, काही लोक असे असतात बघा, असं नुसतं श्वास घ्यायला जरी लागला की खोकला येतो. ठस-ठस खोकला यायला चालू होतो. श्वास जरी पोट भरून घ्यायला लागला की खोकला यायला लागतो. मग असे असतील विकार, त्याच्यामध्ये सुद्धा मात्र 1 नंबरची भस्त्रिका करायची. ज्यावेळेस ते 8 दिवस, 15 दिवस 1 नंबरची भस्त्रिका केली की त्यांचे फुफ्फुस हे तयार होतात मध्यम भस्त्रिकेसाठी. मग ते नंतर करू शकतात. परंतु उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी मात्र हीच भस्त्रिका कंटिन्यू करायची. कमीत कमी 3 महिन्यापर्यंत. आणि 3 महिन्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये जर बदल जाणवला याच्यामध्ये उच्च रक्तदाबामध्ये, तर मग आपण आणखीन पुढे
ती कंटिन्यू करू शकतो, परंतु मध्यम भस्त्रिका सहसा करू नये. आता ही मध्यम भस्त्रिका मग कोणी करावी? तर जे सामान्य लोक आहेत, तुमच्या आमच्यासारखे जे तरुण आहेत, सामान्य लोक आहेत, ज्यांना काही त्रास नाही, अशा लोकांनी ती करावी. त्याच्यानंतर आता तीव्र भस्त्रिका कशी आहे? तीव्र भस्त्रिका करायची आहे ती कशी आहे बघा एकदा. याच्यामध्ये परत आणखीन जलदपणा कसं? जलद 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 पटपट, त्याच्यामध्ये दम खायचाच नाही, एकदम फास्ट अशा गतीनं करायचं आहे. तुम्ही स्वतः काउंटिंग केलं तरी चालतं, 10 वेळेस तरी व्हायला पाहिजे. करा बघू. आता याच्यामध्ये बघा, याच्यात काय जाणवतं? अति जलद गती आहे सर, आनंदीपेक्षा जास्त प्रभावीपणा जाणवतो. हा, आधीचे जे की ते त्या हं. अधिक तीव्रतेने जाणवतात. आधीपेक्षा जास्त तीव्रतेनं प्रभावीपणा जाणवतो आणि याच्यापेक्षा सुद्धा जलद करतायत. त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन जास्त स्पीडमध्ये करतायत. कसं? अशा रीतीने हे आणखीन जलद करतात. बघा शक्य असेल तर इथे पोट हलू द्यायचं नाही, फक्त छाती हलाय. पोट आलं की मग कपालभाती जाते. शक्य असेल तर करा. थांबायचं आहे, जास्त वेळ करायचं नाही. बघा याच्यामध्ये काय अनुभव वाटतो सांगा बरं. अनुभव काय वाटतो? तर मर्यादेपेक्षा बाहेर गेल्याच्या नंतर म्हणजे हं, स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त बाहेर गेल्यानंतर डोक्यात झिंझिण्या येतात किंवा चक्कर आल्यासारखे वाटते. हं. चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा आपण जाग्यावर आहोत का नाही असं वाटतं. शरीर एकदम क्षीण झाल्यासारखं वाटतंय आणि संवेदना जाणवत नाही कशाचीच. संवेदना जाणवत नाही, क्षीण झाल्यासारखं वाटतं.
आणि ज्यावेळी आपण डोळे मिटून बसतो, शरीर आहे का नाही, आपण जागेवर आहोत का नाही असं वाटतं, किंवा शरीर वर उचलल्यासारखं वाटतं. विचार शून्यता येते सर. विचारशून्यता येते आपोआप, सगळे विचार थांबतात. गरज लागत नाही विचार थांबवण्याची, म्हणजे प्रयत्न करावे लागत नाही. विनासायास, विदाऊट प्रयत्नाचे ते विचार आपोआप थांबतात. आणखीन आणखीन एक जो आहे बघा अनुभव, त्याच्यामध्ये शरीर वर उचलल्यासारखा अनुभव वाटतो. ज्यावेळेस आपण हे चक्र जास्त करतो, आता हे आपण किती केलंय, किती खाल्लंय, घासभरच खाल्लंय फक्त, घासभरच खाल्ले तर एवढा अनुभव वाटतो. परंतु जर पोट भरून जेवण केलं तर म्हणजे घासभर म्हणजे किती, आता ही फक्त 1 मिनिट, ज्यावेळेस आपण 10 वेळेस एक चक्र करतो, 1 मिनिट होतं ते. मग तसे जर आपण 3 चक्र आणि 5 चक्र अतिशय तीव्र बसरिकेचे, किंवा आपण हे जे आहेत आता केलेले श्वसन, ते एका मिनिटामध्ये 100 झाले पाहिजे. एका मिनिटात 100, ती तीव्र बसरिका आहे, होतात सर. अतिशय तीव्र. हं. होत. मग ज्यावेळी एका मिनिटात 100 होतात, त्यावेळीचा जो अनुभव आहे, तो एक वेगळाच अनुभव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ज्याप्रमाणे आपण ग्रंथामध्ये वाचलेलं आहे आतापर्यंत, हे सगळा अनुभव आहे आपल्याला मिळायला लागतं, थोडं कळायला लागतं. त्याच्यानंतर आता शरीर क्षीण झाल्यासारखं वाटतं, म्हणजे शरीरातली ऊर्जा संपली की काय, जसं की एखादं गळून पडतं बघा, त्याप्रमाणे आपण सुद्धा खाली गळून पडतोय का काय असं सुद्धा वाटतं. म्हणजे क्षीणता आल्यासारखं, म्हणजे अ, ते आपण कॅलरी 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 म्हणत असतो, की वेगवेगळे व्यायाम करावे लागतात, कष्टाचे व्यायाम, जड वजन उचलणं, खूप वेगवेगळे व्यायाम आपण रनिंग वगैरे करत असतो. त्याच्यामध्ये कॅलरी बर्न होतात, बरोबर आहे. परंतु ज्यावेळी आपण ही तीव्र भस्त्रिका करू, 1 मिनिटाची जरी तीव्र भस्त्रिका करू, तर बऱ्याचपैकी कॅलरी त्या ठिकाणी जळतात. म्हणजे विशेष उपयोग कॅलरी बर्न होणे कशासाठीचा आहे, तो विशेष उपयोग, त्याचा फायदा काय आहे, तर लठ्ठपणा कमी करण्यासाठीचा आहे. आणि दुसरं काय, तर ज्यांना मधुमेह आहे, पण फर्स्ट स्टेजमध्ये आहे, मधुमेह आता चिटकला त्यांना, किंवा मिडल स्टेजमध्ये आहे, क्रॉनिक नाही किंवा गुंतागुंतीचा नाही, क्रॉनिक किंवा गुंतागुंतीचा. क्रॉनिक म्हणजे जुनाट झाला की गुंतागुंतीचा होतोच तो नंतर. मग त्याच्यामध्ये मात्र खूप काळजी घ्यावी लागते. हे खाऊ नये, थोडंसं जरी जास्त काही झालं की लगेचच त्याला त्याचे परिणाम जाणवायला लागतात. गुंतागुंत वाढली की ते परिणाम लगेचच त्याचे जाणवायला लागतात. पण आताच मधुमेह त्याला चिटकायला लागलाय. फर्स्ट स्टेजमध्ये आहे, किंवा फर्स्ट स्टेज नंतर दुसऱ्या स्टेजमध्ये आहे. ज्यावेळी फर्स्ट स्टेजमध्ये असेल, त्यावेळी ही तीव्र भस्त्रिका केली तर चालते. तो चिटकायला येणारा जो मधुमेह आहे, तो सुद्धा दूर पळून जातो. आणि जो सेकंड स्टेजमध्ये आहे, पहिली पायरी त्याची संपली आहे, दुसऱ्या पायरीमध्ये आहे, अशा व्यक्तीनं मात्र तीव्र भस्त्रिका करायची नाही, मध्यम भस्त्रिका करायची. मध्यम भस्त्रिका करायची. आणि जे क्रॉनिक स्टेजमध्ये आहेत, ज्यांना खूप त्रास होतो, किंवा थोडंसं जरी काही जरी बदल झाला, तरी त्याच्या शरीरामध्ये परिणाम दाखवतो, बदल दाखवतो, तर अशा व्यक्तींनी मात्र सामान्य भस्त्रिका करायची. परंतु मधुमेह असणाऱ्यांनी भस्त्रिका करायचीच. का? तर आपण ज्या कॅलरी बर्न होत्या म्हणलो आपण, जे ग्लुकोज असतं शरीरातलं, मधुमेह म्हणजे काय? तर जी साखर असते, ती रक्तात पडून असते. बरोबर आहे. किंवा आता आणखीन आपण सहजच मधुमेहाची टेस्ट करायला गेले, की 2दा करतात. एक उपाशीपोटी करतात आणि दुसरी जेवणाच्या नंतर करतात. मग अ, ज्या लोकांना जेवणाच्या नंतरची जी शुगर जास्त असते दाखवते, त्या लोकांनी जी भस्त्रिका आहे, ती संध्याकाळच्या वेळी केली तरी चालते. संध्याकाळच्या म्हणजे 5-6च्या वेळेस. परंतु दुपारी जेवलेलं असावं अशा पिरियडमध्ये, किंवा भस्त्रिका करताना सुद्धा आपण त्याचे टप्पे करू शकतो. सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा. बघा,
ज्याप्रमाणे आपण गोळी खातो डायबिटीजची, मग काय होतं, ते ग्लुकोजला वाट मिळते. म्हणजे मधुमेह म्हणजे काय नेमकं, तर साखर जी आहे ती रक्तात पडून राहते. म्हणजे येण्याचा मार्ग आहे तिला. येण्याचं प्रवेशद्वार उघडं आहे तिचं. पण जाण्याचा मार्ग तिचा बंद आहे. तिला बाहेर जाता येत नाही. का जाता येत नाही? तर इन्सुलिनमुळं. इन्सुलिन शारीरिक त्याच्या क्रिया शरीरात. कमी असतील तर हालचाली. काय म्हणलं? शारीरिक हालचाली कमी असल्या की मग त्याला शुगरला ब्रेकडाऊन व्हायला वेळ मिळत म्हणजे हे मिळत नाही. हं. अ, ते तर क्रिया कारण कमी आहे. ते तर किंवा कारण आहे. बैठक असणाऱ्यांना पण मग तो परिणाम होतात. हं. ते तर कारण आहे. ते जनसामान्यामध्ये तर ते सामान्यांना सुद्धा ते लागू पडतं. हालचालच नसली, की कॅलरी बर्न होत नाहीत. ग्लुकोज तिथं संपत नाही, वापरलं जात नाही. आणि ज्यावेळी शारीरिक हालचाली होतात त्यावेळेस ते सहजच वापरलं जातं. परंतु मधुमेहामध्ये मात्र काय अडचण असते, की सामान्य माणसासारखं नसतं त्यांचं. म्हणजे साखर रक्तात पडून राहते. परंतु तिला घालवायचं म्हटलं, की हे शारीरिक त्याच्या हालचाली ज्या आहेत, परत त्याच्यामार्फत त्या बर्न होतात आणि भस्त्रिका जी प्रक्रिया आहे, त्याच्यातून आपण असं निदर्शनास सुद्धा आलेलं आहे, की काय करायचं, आता तिची जी शुगर आहे, ती अगोदर तपासायची भस्त्रिका करण्यापूर्वी आणि तिला अ, 3 मिनिटाची किंवा 5 मिनिटाची त्याच्याकडून भस्त्रिका करून घ्यायची. जर फर्स्ट लेव्हलमध्ये असेल तर तीव्र भस्त्रिका करून घ्यायची. तर मिडल लेव्हलमध्ये असेल तर मध्यम भस्त्रिका करून घ्यायची आणि कमीत कमी 5 चक्र म्हणजे 5 मिनिटाची भस्त्रिका झाली. तर हे 5 मिनिटाची भस्त्रिका झाल्यानंतर परत त्याची शुगर चेक करून बघायची. लगेचच कमी दाखवते. कारण का तर हे प्रयोग मी स्वतः करून बघितलेले आहे. ज्यावेळी मी आरोग्यवर्धिनी केंद्रावरती योग शिकवायचो, त्यावेळी जे शुगरचे पेशंट यायचे योगासाठी, त्यावेळी त्यांना सेपरेट अगोदर तपासून घ्यायचे. ते पेशंट तपासून घ्यायचे शुगर किती आहे त्यांची आणि भस्त्रिकेच्या नंतर परत एकदा शुगर तपासायची. तर त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक यायचा. ज्याप्रमाणे ती जी गोळी खायची मेटफॉर्मिन वगैरे नावाची, ती गोळी खाल्ल्यानंतर जशी शुगर येते, तशी शुगर फक्त 5 मिनिटाच्या भस्त्रिकेने यायची. म्हणजे बघा किती प्रभावी आहे ते. ते गोळी जितकं काम करते, त्याचप्रमाणे ही भस्त्रिका सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काम करणारी आहे. परंतु आणखीन त्याच्यामध्ये आपण प्रगती करू शकतो. 5 मिनिटाच्या भस्त्रिकेच्या नंतर 10 मिनिटाची सुद्धा भस्त्रिका आपण करू शकतो. परंतु जर जास्त कालावधीसाठी करायची असेल, तर मध्यम प्रकारचीच भस्त्रिका करायची. तीव्र कालावधीची भस्त्रिका जास्त वेळ करायची नाही. म्हणजे जास्तीत जास्त 3 मिनिटं, जास्तीत जास्त 3 मिनिटापर्यंतच तीव्र भस्त्रिका करायची आणि तीही कुणी करायची, जे तरुण आहेत. जे तरुण आहेत, ज्यांना कसल्याही प्रकारचा त्रास नाही, शुगर नाही, बीपी नाही, मिरगी नावाचा प्रकार नाही, मानसिक काही नाही. जे शरीराने स्ट्रॉंग आहेत, अशा लोकांनी मात्र तीव्र भस्त्रिका करायची. आता याच्यामध्ये आणखीन एक बघा, भस्त्रिकेमध्ये सांगायचं म्हटलं तर लठ्ठपणा झाला, मधुमेह झालं, फुफ्फुसाचे विकार झाले. त्याच्यानंतर भस्त्रिकेविषयी असं म्हटलं जातं, की वात, पित्त आणि कफ तिन्हींना सम करणारे आहे, असं सुद्धा म्हणलेलं आहे भस्त्रिकेबद्दल सांगतात. धातू रोग जे की पुरुषामध्ये आढळून येतात, अशा धातूगत रोगांचं उच्चाटन करणारी आहे, दूर करणारी आहे, नसनाड्यांना नाविन्य प्राप्त करून देणारी आहे, मजबूती देणारी आहे. ज्यावेळी आपण 1 मिनिट जरी तीव्र भस्त्रिका केली, की सगळ्या नाड्या असं काय होतात, रक्ताभिसरण एकदम असं जलद व्हायला लागतं. खेळतं रक्त. जसं की सूर्यनमस्कार केल्यास शरीरामध्ये रक्ताभिसरणाची गती वाढते. म्हणूनच उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करायचं नसतं. त्यांच्यामध्ये अगोदरच वाढलेलं असतं ते. बरोबर आहे. आणि याच्यानं काय होतं, परत धमन्यामध्ये जो प्लॅक तयार झालेला आहे किंवा मधून जी चरबी चढलेली आहे, ती सुद्धा कमी व्हायला लागते. 2 प्रकारची चरबी, एक पोटावर असते,
दंडावर, खांद्यावर, हात गळ्यापाशी हे शारीरिक चरबी झाली. आणि दुसरी चरबी म्हणजे जी रक्तात असते. जे हार्ट अटॅक वगैरे येतो बघा. हार्ट अटॅक वगैरे येतो त्यावेळी काय असतं, त्या ज्या नसा असतात मधल्या नसामध्ये ते गोळे तयार होऊन बसतात. गोळे तयार झाले की रक्त जात नाही मधून. मग परंतु याच्यामध्ये सुद्धा आता काय आहे, काळजी काय घ्यायची आहे? तर आता एखाद्या व्यक्तीला ब्लॉकेज तयार व्हायला लागले. असं जर ते लवकर समजलं तर ते मग ते खूप चांगलं आहे. तर तयार व्हायला लागले असं जर कळालं, तर मग आपण मध्यम भस्त्रिका आपण त्याला देऊ शकतो. त्याच्याकडून करून घेऊ शकतो आणि मध्यम प्रकारच्या भस्त्रिकेनं ते रक्तातील जे चरबी आहे, फॅट आहे, ते सुद्धा कमी व्हायला लागतं आणि जे ब्लॉकेज तयार होणार आहेत, त्या ब्लॉकेजला सुद्धा प्रतिबंध मिळतो. म्हणजेच हृदयविकारांसाठी सुद्धा ही कशी आहे, अतिशय उपयुक्त अशा प्रकारची आहे. परंतु जे लोक रेग्युलर भस्त्रिका करतात, म्हणजे जी रेग्युलर व्यक्ती भस्त्रिका करतात, ते लोक मग अशा रोगांपासून साहजिकच दूर राहतात. बरोबर आहे. म्हणजे हे जे रोग चिटकणारच नाहीत. आता व्यक्ती दोनदा त्याला योगाबद्दलची जाणीव वाटते. त्याला करावं वाटतं. एक सामान्य असेल म्हणजे ज्यावेळी व्यक्ती सामान्य आहे आणि योग करतोय, म्हणजे तो कसा आहे, योगप्रेमी आहे. म्हणजे त्याला ते योग करायला आवडतं किंवा त्याची इच्छा आहे किंवा त्याचा छंद आहे. योग करणं सुद्धा एक प्रकारचा छंदच आहे. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, त्या गोष्टी करणं म्हणजे त्या जोपासणं म्हणजे काय आहे, छंद आहे. बरोबर आहे. परंतु वाईट गोष्टी पण आवडतात. वाईट गोष्टी जोपासल्या म्हणजे ते काय आहे, व्यसन आहे. 2 प्रकार. वाईट गोष्टीचा जर आवड असेल तर तिला आपण छंद आहे म्हणत नाही. त्याला काय म्हणतो, व्यसन आहे असं म्हणतो. म्हणजे सिगारेट ओढणे, बिडी ओढणे, ड्रिंक करणे, ह्या सुद्धा गोष्टी आवडतात म्हणून लोक करतात. बरोबर आहे. आवडत नाहीत म्हणून करत नाहीत. त्या आवडतात त्यांना, म्हणून ते करत असतात. परंतु आवडतात म्हणून करतात म्हणून परंतु त्याचं नाव वेगळं आहे. त्याला व्यसन आहे. परंतु ज्या गोष्टी आवडतात आणि ज्या चांगल्या आहेत, त्याला आपण छंद म्हणतो. मग त्याप्रमाणे लोक 2दा योग कधी कोण-कोण करतं? जे योगप्रेमी आहेत, योग ज्यांना आवडतो किंवा जे शरीराविषयी जागरूक आहेत, असे लोक हे रोग होण्यापूर्वीच योग करतात आणि रोगाला दूर ठेवतात. जे ढाल आहे, एक प्रकारची ढालेचं काम सुद्धा हा इथं करतो आणि दुसरे लोक ते कधी करतात, की आता काहीतरी झालंय, की त्याला शुगर झालेली आहे निदर्शनात आलंय किंवा त्याचं फॅट वाढलेलं आहे निदर्शनात आलंय किंवा कोलेस्टेरॉल वाढलेलं आहे, ट्रायग्लिसराईड वाढलेला आहे. हे सगळं त्याला दिसून यायला लागलं. मग अशा वेळी काही लोक जागरूक होतात, की बाबा आता आपण करायला पाहिजे. नाही केलं तर हे मग पुढे वाढत जातं, गोळ्या खाव्या लागतात, असं होतं तसं. मग अशा वेळी काही लोक जागृत होतात. अशा वेळी करताना मग परंतु जे लोक नियमित करतात, फक्त 5 मिनिटाची जर भस्त्रिका नियमित करत असतील, तर कसलाही रोग त्यांना शिवत नाही, स्पर्श करत नाही. त्या सगळ्या रोगांपासून आपण दूर राहतो. मग यांना येऊच द्यायचं नाही, का ते आपल्या अगदी दाराच्या जवळ आल्यानंतर तिथं मग सुरुवात करायची. दोन्ही पर्याय आपल्याकडे असतात, की लांबच ठेवायचं आपल्यापासून. जसं की किल्ल्याला भिंती असतात बघा 3. 3 भिंती सुरुवातीला त्या पहिल्या भिंतीजवळ येतात शत्रू, त्याच्यानंतर मधल्या, त्याच्यानंतर त्याच्यामधल्या. परंतु ज्याप्रमाणे हे रोग झालेत, जागृत होतात, ते काय आहेत, त्या पहिल्या भिंतीला येऊन चिटकलेत त्यांनी. दरवाजाच्या जवळ दरवाजा फोडून त्यांनी आता प्रवेश करणार आहेत मध्ये, केलेत. परंतु ते प्रवेश करण्याच्या अगोदरच आपण त्यांची विल्हेवाट लावली, त्यांचा प्रतिकार केला, प्रतिरोध केला, तर काय होणार आहे, आपण रोगांपासून दूर राहणार आहोत. म्हणजेच सांगण्याचा उद्देश असा, की नियमित कमीत कमी 3 मिनिटाची तरी भस्त्रिका करावी असं तिथं सांगायचं आहे. त्यासोबत रक्तशुद्धी, ज्याप्रमाणे नाडी शुद्धीमध्ये आपण नाड्यांची शुद्धी होते असं म्हणतो. परंतु कोणत्या नाड्यांची? ज्या की आपण 72,000 नाड्या असं म्हणतो बघा. बरोबर आहे.
म्हणजे त्या कशा आहेत? त्या प्राणाचं वहन करणाऱ्या आहेत. कशाचं वहन करणाऱ्या? प्राणाचं वहन करणाऱ्या. आणि ह्या शिरा धमन्या आहेत, ह्या भौतिक शरीरातील नाड्या आहेत. परंतु आपल्याकडं शरीर सुद्धा 5 आहेत. आणि ते मग त्या भौतिक शरीराच्या नाही, ऊर्जेचं वहन करणाऱ्या ज्या नाड्या आहेत, 72,000 नाड्या, अशा ह्या नाड्या सुद्धा जागृत होण्यासाठी तिथं त्यांना मदत होते भस्त्रिकेनं, किंवा प्राणमय शरीराला मजबूत करण्यासाठी भस्त्रिकेची मदत होते. अन्नमय शरीराला मजबूत करण्यासाठी आसनं करावीत, सूर्यनमस्कार करावेत, सूक्ष्म व्यायाम करावेत. या उपायाने अन्नमय शरीर म्हणजे हाड आणि मांस, हाडाचं आणि मांसाचं जे बनलेलं आहे ते शरीर मजबूत होतं. आणि प्राणमय शरीराला मजबूत करण्यासाठी प्राणायाम करावेत. प्राणायामाने प्राणमय शरीर मजबूत होतं. म्हणजे भस्त्रिकेनं आपल्याला प्राणमय शरीराला निरोगी, प्राणमय शरीरात सुद्धा रोग आढळतात, परंतु त्याला निरोगी करण्याचं काम ही भस्त्रिका करत असते. त्यासोबत कुंडलिनी चक्र हलवणारा आहे भस्त्रिका असं सुद्धा म्हटले. म्हणजे जी कुंडलिनी सुप्त अवस्थेमध्ये असते, तर तिला जागृती करण्यासाठी सुद्धा भस्त्रिका तिथे उपयोगी पडते. भस्त्रिकेमध्ये तीव्र उष्णता असते, किंवा त्याच्यामध्ये तीव्र ऊर्जा असते. उष्णता, ऊर्जा असं ते एकमेकाला हे आहेत. म्हणजे आता ज्याप्रमाणे आपण तीव्र भस्त्रिका केली, त्याच्यामध्ये एक प्रकारची तीव्र ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. तीव्र उष्णता निर्माण होते. आणि त्या तीव्र ऊर्जेच्या कारणानं ती जी कुंडलिनी आहे सुप्त अवस्थेमध्ये असलेली, ती जागृत होण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते. कुंडलिनी जागृत होणं म्हणजेच चक्रांचं ओपनिंग होणं. सुरुवात तिथून होत असते. कुंडलिनी जागृत झाली की मग चक्र आपोआप एक उघडायला लागतात. हा जो विषय आहे तो दीर्घ विषय आहे. त्याच्यासाठी साधना खूप मोठी असते. खूप मोठी साधना केल्यानंतर ते आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. बाकीचा जो भाग आहे आपण उद्या बघूया. हो सर, उद्या काय आहे सर? उद्या प्राणायाम बघूयात, संपूयात प्राणायाम. आणखीन 2 का काहीतरी आहे. शीतलीन शीतकारी काहीतरी आहे. किंवा आता वेळ असेल तर नाहीतर उद्याच घेऊयात शीतली आणि शीतकारी 2 प्राणायाम. उद्या घ्या. ठीक आहे.